सन्माननीय विचारपीठ, बंधूंनो आणि भगिनींनो, ज्या लेखक कलावंतांच्या वरती मी मनपूर्वक प्रेम केलं, त्यात प्रेमानंद गज्वी यांचा नंबर अतिशय वरचा आहे. प्रेमानंद गज्वींचं नाव मी पहिल्यांदा ऐकलं ते डॉक्टर मेश्राम यांच्याकडून. नागपूरला त्यावेळी मी वर्षातून 2-3 वेळा तरी जात असे. व्याख्यानही होत असत, व्याख्यानमालाही होत असत. त्यावेळी डॉक्टर मेश्राम यांनी एक नाट्यप्रयोग केलेला होता, प्रेमानंद गज्वींचा घोटभर पाणी, आणि तो मी पाहिला. खरं म्हणजे ज्याचं नावही माहिती नव्हतं मला आणि ज्याला मी कधी पाहिलंही नव्हतं, न बघणाऱ्या अशा माणसाच्या प्रेमात माझ्यासारखा माणूस पडणं, एक वाचक म्हणून, एक नाटकांचा कलांचा प्रेक्षक म्हणून मला याबद्दल अभिमान वाटतो. प्रेमानंदने आपल्या आयुष्यामध्ये अनेक नाटकं लिहिली आणि ती या बोधी नाट्य परिषदेच्या बॅनर खाली लिहिली. खरं म्हणजे नाटक ही जी गोष्ट आहे, ही गोष्टच मोठी चमत्कारिक आहे. नाटक कधी जन्माला येतं? खरं म्हणजे माणूस नावाचा जो प्राणी आहे, तो ज्यावेळी माणूस झाला खऱ्या अर्थाने, माणूस होणं याचा अर्थ असा की हे जग कसं आहे हे समजून घेणं. हे जग ज्याला जास्तीत जास्त समजतं तो अधिक चांगला माणूस. तेव्हा हे जग समजून घेण्याचे 2 मार्ग आहेत. एक मार्ग आहे हा विवेकाने हे विश्व समजून घेणं, आणि दुसरा मार्ग आहे तो आपल्या पंचेंद्रियांनी हे विश्व समजून घेणं. ज्यावेळी आपण विवेकाने जग समजून घेत असतो, त्याच्यातून धर्म निर्माण होतो, त्याच्यातून तत्वज्ञान निर्माण होतं, त्याच्यातून विज्ञान निर्माण होतं. पण जेव्हा आपण पंचेंद्रियांनी हे जग समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी त्याच्यातून कला निर्माण होते. आणि ही कला जेव्हा निर्माण होते तेव्हा ती बोलू लागते. त्या कलेची निर्मिती ही या पंचेंद्रियातून हे विश्व समजून घेणं ही आहे. हे विश्व समजून घेण्याचं पहिलं काम हे बुद्ध धर्माने केलेलं आहे. पहिलं काम. कारण भारत देशातला पहिला नाटककार हा अश्वघोष होता.
आणि या अश्वघोषाचं नाव आपण ऐकलं असेल. हा अश्वघोष याने बुद्धचरितम नावाचं एक संस्कृत काव्य पण लिहिलेलं आहे, ज्याचा बाबासाहेब आंबेडकरांच्यावरती अतिशय प्रभाव होता. बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ जर आपण बघितला तर त्याचा पूर्वार्ध हा पूर्ण अश्वघोषाच्या बुद्धचरितांवर आधारलेला आहे आणि उत्तरार्ध धर्मानंद कोसंबींच्या बोधिसत्व नावाच्या नाटकावर आधारलेला आहे. हे जे ग्रहत्यागाचा वगैरे जो प्रसंग आहे, हा प्रसंग पहिल्यांदा या बोधिसत्व नाटकामध्ये वर्णन केलेला होता आणि त्याचाच आधार घेऊन बाबासाहेबांनी ग्रहत्यागाचा हा प्रसंग चित्रित केलेला आहे. हा अश्वघोष पहिला कवी आणि नाटककार ज्यांनी धर्माच्या विरुद्ध बंड केलं, म्हणजे तो स्वतः बौद्ध धर्मीय होता पण बुद्ध धर्माच्या विरुद्ध बंड केलं. बहुतेक सगळ्या धर्मांनी हे नृत्य, कला, कवित्व याच्यावरती बंधनं घातलेली होती आणि ते त्याज्य म्हणून घोषित केलेले होते. आणि कामवासना या गोष्टीचा धिक्कार केलेला होता. परंतु अश्वघोषाने पहिल्यांदा या ज्या सगळ्या गोष्टी बौद्ध धर्माने निषिद्ध मानल्या होत्या त्या मोडून काढल्या, स्वतः बौद्ध असताना. आणि काय केलं त्यांनी? नाटकं लिहिली. ही नाटकं महायान पंथाचा जो वार्षिक उत्सव होत असे त्या वार्षिक उत्सवामध्ये ती साजरी केली जात असत आणि त्याचं सादरीकरण करताना बुद्धाचं पात्र पण येत असे स्टेजवरती. हे सगळं अश्वघोषाने त्या काळामध्ये केलं. हा बौद्धांचा वार्षिक महोत्सव जो आहे तो महाराष्ट्राला खरं म्हणजे माहित असायला पाहिजे. ही जी विठोबाला जाणारी वारकऱ्यांची वारी जी आहे, ही वारीची प्रथा ही महायान बौद्धांची प्रथा आहे आणि ही वारी खरं म्हणजे महायानाने सुरू केलेली होती. तिचं हिंदूकरण नंतर झालं आणि आता तिचं स्वरूप काय आहे आपण बघता. चीनी यात्रेकरू जे भारतात आले त्यांनी भारतासंबंधीचं जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये या नाटकांचा उल्लेख आहे. आणि ही जी नाटकं आहे ही जी नाटकं पूर्णपणे धर्मनिरपेक्ष आहेत, सेक्युलर आहेत. म्हणजे बुद्धचरितम लिहिणारा अश्वघोष जे नाटक लिहितो ते बौद्ध धर्माच्या अनुषंगाने लिहित नाही, तो स्वतंत्र विचार करतो आणि स्वतंत्र विचार करून या जगाला तो ज्या पद्धतीने समजून घेत होता त्या पद्धतीने तो मांडत होता. खऱ्या अर्थानं नाटकाची सुरुवात बौद्ध धर्माने केली आणि तीच परंपरा पुढे बोधिनाट्य चळवळ चालवत आहे.
यांच्या रूपाने, प्रेमानंदच्या रूपाने, मेश्रामांच्या रूपाने, याबद्दल माझ्यासारख्या माणसाला अतिशय आनंद होतो. खरं म्हणजे भारतामध्ये अनेक नाटककार झाले, खूप चांगले चांगले नाटककार झाले, त्यांचा थोडाफार अभ्यास मी केलेला आहे आणि त्यांच्यावर मी विस्ताराने लिहिलेलं पण आहे. अश्वघोषापासून तर अगदी दंडीपर्यंतच्या सगळ्या नाटककारांच्यावरती. कालिदासाचा जो कालखंड आहे तो इसवी सनाचा 4थ्या शतकाचा शेवट आणि 5व्या शतकाची सुरुवात असा असावा. साधारणतः तो दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या दरबारामध्ये कवी असावा असं मानलं जातं. कालिदासाची ही नाटक शब्द चमत्कृतीने भरलेली आहेत. म्हणजे भाषा वैभवाचा उत्तम नमुना जर कोणाला बघायचं असेल तर तो कालिदासांच्या नाटकात आहे. आणि संवादामध्ये अतिशय अचूक शब्द वापरणं ही नाटककाराची फार मोठी परीक्षा असते. आणि छंदाचा वापर त्यांनी ज्या पद्धतीने केला त्यामुळे तो अधिक लोकप्रिय झाला. त्यांनी नाटकाचे जे विषय घेतलेले आहेत ते महाकाव्यातून घेतलेले आहेत, म्हणजे विशेषतः महाभारतातून घेतलेले आहेत. उदाहरणार्थ शाकुंतल. आणि त्यावेळी कालिदास एक गोष्ट स्पष्ट करत होता की ही जी व्यवस्था आहे सगळी आणि हे मानवी जीवन आहे, हे सगळं जे आहे ते दैवी आहे. आणि ते दैवी असल्यामुळे कोणाला शाप देणं, कोणाला उशाप देणं, या सगळ्या ज्या चमत्कृती आहेत ते त्याच्या नाटकात दिसतात. या नाटकामध्ये जी संस्कृत भाषा आहे ही हिंदू उच्चवर्णीय पुरुष संस्कृत बोलत असत, पण स्त्रिया आणि शूद्रांची जी पात्र आहेत ते प्राकृत बोलत असत. तेव्हा ही जी समाज व्यवस्था आहे तिला जे दैवी स्थान त्याने दिलेलं होतं आणि त्याच्यातून ज्या कलाकृती त्याने तयार केलेल्या होत्या त्याचा ठसा भारतीय नाटकांच्या वरती पडलेला होता. कालिदासांच्या नंतर अतिशय महत्वाचा जो नाटककार आला तो शूद्र. त्यांनी त्याचा कथा विषय कुठल्याही महाकाव्यातून घेतलेला नव्हता, तर त्यांनी स्वतंत्र विषय घेतले. जसे प्रेमानंद गजवी स्वतंत्र विषय घेतात, म्हणजे त्यांचं घोटभर पाण्यापासून त्या अगदी अलीकडच्या नाटकापर्यंतची नाटकं जर आपण बघितली तर आपल्याला असं दिसेल की त्यांचे विषय विविध आहेत आणि त्यांचे संवाद वेगवेगळे आहेत, परंतु ते समाज वास्तवाशी निगडीत आहे. ते समाज वास्तव तुम्हाला स्पष्ट करून सांगणारे आहेत. दंडिनी शूद्रकानी मूर्छकटक नावाचं एक आणि त्याच्यामध्ये चारुदत्त आणि वसंत सेना यांचं प्रेम प्रकरण सांगितलं. हे प्रेम प्रकरण इतकं गाजलेलं आहे आणि ते सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये जाऊन बसलेलं आहे. ही दोन्ही पात्र भारतीय इतिहासामध्ये अजरामर झालेली आहेत.
जसं शेरी फरद वगैरे आपण म्हणत असतो, तशी ही दोन्ही पात्र संस्कृत वाङ्मयामध्ये अजरामर त्याने केलेली आहेत. त्याच्यानंतर दंडी आला. हा तर भाषा प्रभूच होता, पण त्याने भाषेला अधिक महत्व दिलं आणि विचारांना फारसं महत्व दिलं नाही. त्याच्यामुळे नाटक हे नुसतं भाषेचा खेळ नाही, तर नाटकाला एक सूत्र लागतं, एक विचार लागतो, एक बैठक लागते आणि या वैचारिक बैठकीवर नाटक हे विश्व कसं आहे हे तुम्हाला लेखकाच्या लेखणीतून समजत असतं. त्याच्यानंतर भवभूती आला. या भवभूतीने 8व्या शतकामध्ये पहिली गोष्ट केली की जो रससिद्धांत होता नाटकामधला तो नाकारला आणि हे जी सगळी राम कृष्ण अमकी तमकी पात्र होती यांना त्यांनी मानवी बनवलं. ही साधी गोष्ट नव्हती. त्यावेळी रामाला मानवी रूप दिलं आणि त्यांनी लिहिलेलं जे उत्तर रामचरित आहे त्याच्याबद्दल त्या नाटकामध्ये असे काही प्रश्न उभे केलेले आहेत की ते वाचकावर ठेवलेले आहेत की तुम्ही निर्णय घ्या. रामाने सीतेचा त्याग केला का केला? नाटकात सगळे संवाद आहेत आणि सांगितलेले आहे की राम एक राजा म्हणून आणि राम एक पती म्हणून तुम्हाला कसा वाटतो? म्हणजे लेखकाला कसा वाटतो हे नाही, तुम्हाला कसा वाटतो असा प्रश्न त्यांनी प्रेक्षकांना विचारलेला आहे. आणि राजा राम म्हणून आणि पती म्हणून त्याच्या मनामध्ये जे द्वंद्व आहे हे द्वंद्व भवभूतीने अतिशय उत्तमपणे रेखाटलेले आहे. आणि म्हणून नाटकामध्ये जी द्वंद्व आहे, जो संघर्ष आहे, हा संघर्ष भवभूतीने केला. म्हणून अलीकडचे काही समीक्षक, विशेषतः हिंदी साहित्यातले जे समीक्षक आहेत किंवा विचारवंत आहेत, ते भवभूतीची तुलना शेक्सपियरशी करतात. आणि शेक्सपियरशी ज्यावेळी ते तुलना करतात त्यावेळी मलाही जरा बरं वाटतं. याचं कारण असं की शेक्सपियर हा पाश्चिमात्य प्रबोधन युगाचा अपत्य होता आणि शेक्सपियरचा सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती होती तर शेक्सपियरनी धर्म म्हणा, ईश्वर म्हणा, स्वर्ग म्हणा, नरक म्हणा यांचा धिक्कार केला आणि या सगळ्या विचारांच्या केंद्रस्थानी माणूस आणला. त्याचं हॅम्लेट वाचत असताना आमच्या महाविद्यालयाच्या काळामध्ये इंग्रजी आपलं सुधारावं म्हणून 2 गोष्टी आम्ही करत होतो. एक तर टाइम्स ऑफ इंडियाच्या अग्रलेख पाठ करत होतो किंवा शेक्सपियरची नाटकाची डायलॉग पाठ करत होतो, हे इंग्रजी सुधारण्यासाठी. कारण आमच्या काळामध्ये माध्यम इंग्रजी होतं आणि आम्ही आपले काय 11वी पर्यंत तालुक्याच्या शाळेतून आलेले मराठी माध्यमातले लोक. तर शेक्सपियर ची जी सगळी नाटकं आहेत आणि ज्या सगळ्या दुःखांकिका आहेत त्यांचा माझ्यासारख्या एका वाचकावर सुद्धा प्रचंड प्रभाव आहे आणि त्याच्या प्रभावातून मुक्त होता आलं नाही मला अजूनही.
कारण त्याच्यापेक्षा चांगला नाटककार मला सापडलाच नाही. बर्नार्ड शॉ सापडले जरूर, पण तरीही ते मनामध्ये शेक्सपियरची जागा नाही घेऊ शकले. ते मोठे नाटककार होते, प्रागतिक विचारांचे होते, आणि सगळा समाजवादाचा विचार जो आहे तो त्यांनी खऱ्या अर्थानं जगामध्ये आणला. हा शेक्सपियर असा माणूस होता की त्याने माणसाबद्दलचं केलेलं जे चिंतन आहे फार महत्वाचं. त्याचा हॅमलेट म्हणतो, माणूस अरे धुलीकणाहून धुलीकण, याला काय प्रतिष्ठा आहे, याला काय भावना आहेत. हा झुंडीत राहतो, कधी कधी एकटा राहतो, याला कोण विचारतो. हा धुलीकणाहून धुलीकण आहे, याच्यात काय रस आहे, याच्यात काय राम आहे. आणि हॅमलेट थांबतो आणि म्हणतो नो 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 नो, असं नाही मॅन. अरे हा तर फार वेगळा आहे, हा इतका वेगळा आहे. ही इज अ पॅरेगॉन ऑफ द एनिमल अँड ब्युटी ऑफ द वर्ल्ड. माणूस हा या वसुंधरेचं सौंदर्य आहे. काय उपमा आहे. वसुंधरेचं सौंदर्य म्हणजे माणूस, आणि या माणसाला केंद्रस्थानी मानून ही बोधी संस्था जे काम करते ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून या संस्थेवर, तिच्या संस्थापकावर, तिच्या द्वारे सादर करणारे जे नाटककार आहेत, लेखक आहेत आणि कलावंत आहेत, ते सगळे आज अभिनंदनाला पात्र आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि या बोधी नाट्य चळवळीचं हे ही जी कला संगिनी आहे, हिचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. धन्यवाद.